नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अंजली. आज मी विशेषतः आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्षांनंतरच्या मित्रमैत्रिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आले आहे. कारण हिवाळा म्हणजे थंडी वाढलेली हवा, कोरडी, शरीरात उष्णतेचा अभाव आणि याच काळात शरीराची प्रतिकारशक्ती आधीपेक्षा कमी असते. त्यामुळे छोटीशी चूकही मोठ्या आजाराचं कारण बनू शकते. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे की हिवाळ्यात 5 अशा गोष्टी आहेत ज्या 60 वर्षांनंतर शरीरासाठी अक्षरशः विषासारख्या ठरू शकतात. आणि या गोष्टी आजपासूनच खाणं बंद केले तर अनेक मोठे धोके आपण सहज टाळू शकतो. कारण आपल्या वयाबरोबर पचनसंस्था हळू होते. रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल, सांधेदुखी अशा समस्या आधीच अस्तित्वात असतात. आणि अशावेळी चुकीचा आहार म्हणजे आधीच दुखणाऱ्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असते. म्हणूनच पहिल्या भागात आपण सविस्तर समजून घेऊया की हिवाळ्यात या 5 गोष्टी का टाळल्या पाहिजेत आणि त्यांचा शरीरावर नेमका कसा परिणाम होतो. सगळ्यात पहिले लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे थंड आणि कडक पदार्थ, जसे की गोठवलेले अन्न, फ्रीजमध्ये ठेवलेला भात किंवा पोळी, थंड दूध, दही, आईस्क्रीम हे 60 वर्षांनंतर पूर्णपणे टाळले पाहिजेत. कारण थंड पदार्थ शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन करतात. त्यामुळे आधीच कमजोर असलेले हृदय आणि मेंदू यांच्यावर ताण वाढतो. तसेच श्वसनामार्गात सूज येऊन खोकला, श्वास घेण्यास त्रास, न्यूमोनिया यांसारखे आजार पटकन होऊ शकतात. दुसरी अतिशय धोकादायक सवय म्हणजे अति खारट आणि तळलेले पदार्थ. हिवाळ्यात आपल्याला भूक जास्त लागते आणि अनेक वेळा वडापाव, भजी, चिप्स, लोणचे, पापड अशा पदार्थांची इच्छा होते. पण 60 वर्षांनंतर हे पदार्थ म्हणजे शरीरासाठी मंद गतीने काम करणारे विषच आहेत. कारण त्यातील मीठ आणि तेल रक्तदाब प्रचंड वाढवतात, हृदयावर ताण आणतात, शरीरात पाणी साचते, पाय सुजतात आणि रात्री झोपताना श्वास घ्यायला त्रासही होऊ शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे फार गोड पदार्थ. मिठाई, केक, जास्त साखर असलेले पेय, गुळाचे अतिसेवन. हिवाळ्यात लोकांना वाटतं की गूळ म्हणजे फक्त फायदेशीर, पण तोही जास्त प्रमाणात घेतला तर साखर वाढवतो, वजन वाढवतो, पोटाभोवती चरबी जमा होते आणि त्यामुळे संधिवात, गुडघेदुखी आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. विशेषतः ज्यांना मधुमेह आहे त्यांनी तर साखर आणि गोड पदार्थांपासून शक्य तितके दूर राहणे गरजेचे आहे. चौथी सवय म्हणजे जास्त मसालेदार, तिखट आणि भारी ग्रेव्हीचे पदार्थ. हिवाळ्यात असे पदार्थ पटकन पचत नाहीत. त्यामुळे ॲसिडिटी, गॅसेस, पोट दुखणे आणि उलट्या होऊ शकतात. तसेच आतड्यांवर ताण येऊन बद्धकोष्ठतेची समस्या वाढते, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयावरही अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. पाचवी आणि सर्वात दुर्लक्षित गोष्ट म्हणजे प्रक्रिया केलेले पॅकेट पदार्थ, जसे की बिस्किट, केक, नूडल्स, रेडी टू ईट पदार्थ, सोडा पेय. हे पदार्थ दिसायला सोयीस्कर असले तरी त्यात मीठ, साखर आणि रसायने खूप जास्त असतात. 60 वर्षांनंतर शरीर ही रसायने नीट सहन करू शकत नाही. त्यामुळे यकृत आणि मूत्रपिंडांवर ताण वाढतो आणि गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. मित्रांनो, मी हे सगळं तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी सांगतेय. कारण मी अनेक ज्येष्ठ रुग्णांना केवळ चुकीच्या आहारामुळे आयुष्यभर औषधे घेताना पाहिलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, हिवाळ्यात उष्ण आणि घरगुती ताजं शिजवलेलं, साधं पण पौष्टिक अन्न हीच खरी सुरक्षा आहे. पुढच्या भागात आपण सविस्तर पाहूया की 60 वर्षांनंतर हिवाळ्यात नेमकं काय खाल्लं तर शरीराला फायदा होतो आणि कोणता आहार दैनंदिन जीवनशैलीत कसा समाविष्ट करता येतो. मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिलं की हिवाळ्यात 60 वर्षांनंतर कोणत्या गोष्टी खाणं धोकादायक ठरू शकतं. आणि आता या दुसऱ्या भागात आपण अगदी शांतपणे आणि प्रेमानं समजून घेऊया की नेमकं काय खाल्लं तर शरीर निरोगी राहील. कारण आपलं वय वाढत गेलं की शरीराला मिळणारी ऊर्जा कमी होते, स्नायू कमजोर होतात, हाडांची ताकद कमी होते आणि पचनशक्तीही आधीसारखी राहत नाही. शिवाय हिवाळ्यात शरीर आपोआप जास्त उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे योग्य आहाराची निवड खूप महत्त्वाची ठरते. सर्वप्रथम आपण बोलूया उबदार आणि ताज्या अन्नाबद्दल. कारण 60 वर्षांनंतर थंड अन्नाऐवजी गरमागरम घरचं अन्न हेच सर्वोत्तम औषध असतं. सकाळी कोमट पाणी किंवा कोमट हळदीचं दूध यामुळे शरीराला ऊब मिळते आणि सूज कमी होण्यास मदत होते.
नंतर नाश्त्यात खिचडी, पोहे, शिजवलेला दलिया, गव्हाची लापशी, रवा किंवा मूग डाळीचे पदार्थ अशा हलक्या पण पौष्टिक पदार्थांची निवड करावी. त्यात थोडं तूप घालणं फायदेशीर असतं, कारण तूप मर्यादित प्रमाणात घेतल्यास सांध्यांना आणि पचनशक्तीला मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रथिने, कारण 60 वर्षांनंतर स्नायूंची ताकद टिकवण्यासाठी प्रथिनांची गरज वाढते. म्हणून मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, हरभरा, दही, ताक, पनीर, घरगुती डाळीचे सूप हे पदार्थ नियमित घ्यावेत, पण हे सगळं गरम व ताजंच असावं. तिसरी गोष्ट म्हणजे हिवाळ्यातील भाज्या, जसे की मेथी, पालक, शेपू, गाजर, बीट, कारट, दोडका, दुधी भोपळा, फुलकोबी यांसारख्या भाज्या रोजच्या आहारात असाव्यात, कारण यात लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. तसेच या भाज्या उकडून किंवा कमी तेलात शिजवून खाल्ल्यास त्या सहज पचतात. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेला कॅल्शियम आणि जीवनसत्व डी 60 वर्षांनंतर नक्की घ्यायला हवं. म्हणून दूध, दही, ताक, तूप या गोष्टी मर्यादित पण नियमित प्रमाणात आहारात असाव्यात आणि शक्य असल्यास सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान 15-20 मिनिटं बसल्याने जीवनसत्व डी मिळतं. पाचवी गोष्ट म्हणजे सुके मेवे आणि बिया, जसे की बदाम, अक्रोड, मनुका, खारीक, खसखस, तीळ, जवस यात शरीराला उष्णता देणारे आणि हृदयासाठी उपयुक्त असलेले गुण असतात, पण हे पदार्थ जास्त प्रमाणात न खाता रोज थोड्याशा प्रमाणातच घ्यावेत. सहावी गोष्ट म्हणजे पुरेसं पाणी घेणं, कारण हिवाळ्यात तहान कमी लागते आणि त्यामुळे अनेक ज्येष्ठ लोक पाणी कमी पितात, ज्यामुळे बद्धकोष्ठता, डोकेदुखी आणि रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. म्हणून कोमट पाणी थोड्या थोड्या वेळानं पिण्याची सवय करावी. सातवी गोष्ट म्हणजे धान्यांची योग्य निवड. 60 वर्षांनंतर जाड कणसाचे पीठ, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू यांचे संतुलित प्रमाणात सेवन करणे उपयुक्त असते. नाचणीत कॅल्शियम भरपूर असतो, म्हणून हिवाळ्यात नाचणीची भाकरी किंवा पेय हे शरीराला खूप फायदा देते. आठवी गोष्ट म्हणजे पचन सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मसाल्यांचा योग्य वापर, जसे की हळद, जिरे, धणे, लवंग, दालचिनी, सुंठ, मिरी हे मसाले योग्य प्रमाणात वापरले तर थंडीचा त्रास कमी होतो, पण अति तिखट आणि जादा मसालेदार अन्न टाळावं. नववी गोष्ट म्हणजे नियमित वेळेवर जेवण. 60 वर्षांनंतर उपाशी राहणे किंवा उशिरा जड जेवण करणे टाळावे. रात्रीचं जेवण हलकं आणि लवकर घ्यावं, जेणेकरून पचन नीट होईल. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही खा ते शांत मनाने आणि घाई न करता खा, कारण चांगलं चावून खाल्ल्यास पचन सुलभ होतं. मित्रांनो, लक्षात ठेवा की आहार हा केवळ पोट भरण्यासाठी नसून तो शरीराचं औषध आहे, विशेषतः हिवाळ्यात आणि विशेषतः 60 वर्षांनंतर. म्हणून साधं, घरगुती, ताजं, शिजवलेलं, उबदार आणि संतुलित अन्न हा आयुष्याचा खरा आधार आहे. पुढच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की हिवाळ्यात ज्येष्ठांनी आणखी कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत, कोणती काळजी घ्यावी आणि दैनंदिन जीवनशैली कशी असावी, जेणेकरून हृदय, मेंदू आणि सर्व अवयव सुरक्षित राहतील. मित्रांनो, पहिल्या 2 भागात आपण हिवाळ्यात 60 वर्षांनंतर कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि काय खाल्लं तर शरीराला फायदा होतो हे सविस्तर पाहिलं. आता या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपण जीवनशैलीबद्दल बोलणार आहोत, कारण फक्त योग्य आहार पुरेसा नसतो तर दैनंदिन सवयीही तितक्याच महत्त्वाच्या असतात, विशेषतः हिवाळ्यात. कारण या ऋतूत शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो, हृदयावर ताण वाढतो, श्वसनमार्ग आकुंचन पावतात आणि त्वचा तसेच सांधे कोरडे पडतात. 60 वर्षांनंतर या सगळ्याचा परिणाम अधिक तीव्र होऊ शकतो. म्हणून सर्वप्रथम लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे उबदार कपडे सतत वापरणे. अनेक ज्येष्ठ मंडळी घरात असताना अंगात स्वेटर न घालता बसतात, पण थंडी शरीरात नकळत शिरते, त्यामुळे छातीचा त्रास, खोकला, श्वास लागणे आणि हृदयविकाराचा त्रास वाढू शकतो. म्हणून नेहमी डोकं, कान, मानेजवळ आणि पाय झाकतील असे उबदार कपडे वापरावेत. दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे नियमित सौम्य हालचाल. हिवाळ्यात आळस येतो आणि आपण बसून राहण्याची सवय लावून घेतो, पण यामुळे रक्तप्रवाह कमी होतो, साखर वाढते, वजन वाढतं आणि सांधे कडक होतात. त्यामुळे रोज सकाळी अथवा दुपारी उबदार वातावरणात किमान 25 ते 30 मिनिटे हलका फेरफटका घ्यावा किंवा घरामध्येच हातपाय हलके फिरवण्याचे व्यायाम करावेत. मात्र अचानक जोरदार व्यायाम करणे टाळावे आणि जर छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा जड वाटणी असेल तर त्वरित विश्रांती घ्यावी. तिसरी सवय म्हणजे पुरेशी झोप, कारण वय वाढल्यावर झोप कमी होते, पण तरीही 7 ते 8 तास शांत झोप मिळाली तर हृदय, मेंदू आणि मन या तिन्ही गोष्टींना मोठा आधार मिळतो.
रात्री खूप उशिरा जड जेवण करू नये आणि उबदार वातावरणातच झोप घ्यावी. चौथी सवय म्हणजे ताणतणाव कमी ठेवणे, कारण काळजी, चिंता आणि विचारांची गर्दी यामुळे रक्तदाब वाढतो आणि हिवाळ्यात हा परिणाम अधिक होतो. म्हणून रोज थोडा वेळ श्वसनाचे हलके व्यायाम, प्रार्थना, ध्यान किंवा शांत बसून स्वतःशी संवाद यासाठी द्यावा. पाचवी सवय म्हणजे औषधे आणि तपासण्या वेळेवर घेणे. अनेक ज्येष्ठ लोक थंडीमुळे बाहेर जाणे टाळतात आणि त्यामुळे रक्तदाब, साखर, हृदयाचे औषध वेळेवर घेतले जात नाहीत. हे धोकादायक आहे. म्हणून औषधे नेहमी ठरलेल्या वेळेला घ्या आणि डॉक्टरांनी सांगितलेली तपासणी शक्य तितक्या लवकर करून घ्या. सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बद्धकोष्ठता टाळणे, कारण 60 वर्षांनंतर मलावरोध झाल्यास ताण द्यावा लागतो आणि त्यामुळे हृदयावर अचानक ताण येऊ शकतो. म्हणून पाणी पुरेसं प्या, उबदार सूप, फळभाज्या आणि तंतुमय अन्न नियमित घ्या. सातवी गोष्ट म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे टाळावं, कारण या दोन्ही गोष्टी हिवाळ्यात रक्तवाहिन्या अधिक आकुंचन करतात आणि हृदयविकाराचा धोका प्रचंड वाढवतात. आठवी गोष्ट म्हणजे स्वच्छता. हिवाळ्यात सर्दी, ताप, श्वसनाचे आजार जास्त पसरतात. त्यामुळे हात वारंवार स्वच्छ धुणं, घरातील हवा स्वच्छ ठेवणं आणि गर्दीत अनावश्यक जाणं टाळणं उपयुक्त ठरतं. नववी गोष्ट म्हणजे अपघातांपासून बचाव, कारण हिवाळ्यात जमिनीवर घसरटपणा वाढतो. त्यामुळे चप्पल मजबूत आणि पायाला घट्ट पकड देणारी असावी. घरात रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था हवी आणि बाथरूममध्ये आधार देणारी रेलिंग असेल तर अजून चांगलं. 10वी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन प्रसन्न ठेवणं, कारण वय वाढल्यावर एकटेपणा वाढतो, पण कुटुंबियांशी संवाद साधणं, नातवांसोबत वेळ घालवणं, मित्रमंडळींशी बोलणं, एखादा छंद जोपासणं हे सगळं मनाला ऊब देतं. आणि मन आनंदी असेल तर शरीरही तंदुरुस्त राहण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेन की हिवाळा हा शत्रू नाही, तर तो आपल्याला अधिक काळजी घेण्याची आठवण करून देणारा मित्र आहे. 60 वर्षांनंतर योग्य आहार, उबदार कपडे, पुरेशी झोप, नियमित सौम्य व्यायाम, औषधे वेळेवर घेणे आणि मन सकारात्मक ठेवणे या 7 गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर हिवाळा केवळ सुरक्षितच नाही तर आनंददायीही ठरू शकतो. आणि नेहमीप्रमाणे मी एकच सांगते की योग्य वेळी घेतलेली योग्य काळजी म्हणजेच आयुष्याचं खरं विमा असतं. त्यामुळे स्वतःची आणि आपल्या वृद्ध पालकांची काळजी घ्या, निरोगी रहा आणि आनंदी रहा. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयोगी वाटलाच असेल. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, कारण योग्य वेळी घेतलेली योग्य काळजी म्हणजेच आयुष्याचा खरा विमा. जर तुम्हाला असा अजून छान आणि जीवन वाचवणारा कॉन्टेंट पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी टाकलेला प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. तुमचं प्रेम आणि साथ हीच माझी खरी ताकद आहे. पुन्हा भेटू एका उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या.